मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील, माननीय उद्धवजी ठाकरे असतील, माननीय सुशीलकुमार शिंदेजी असतील, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्माननीय राज ठाकरे साहेब असतील, अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं. त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं, मला शुभेच्छा दिल्या. काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत, पण त्यांनी शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही. आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खून के प्यासे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल.